फायनली 1.5-2 तासानंतर आमची गाडी जी सुसाट पळायला लागलेली आहे. आत्ता हे ना पंढरपूरला पोहोचणार म्हणजे पोहोचणार 100%. आता इथे हरिपाठ वगैरे सुरू झाल्या गाडीमध्ये आणि छान वाटत होतं. बाहेरचं वातावरणही आता संध्याकाळ असल्यामुळं थंड वातावरण छान वाटत होतं. मीही त्यांना जेवण केलं. फायनली आम्हाला संध्याकाळी 10 वाजता जेवायला भेटलं. राजे ककडेवरच पोट भरेल. थांबा जरा वेट करा. सुरू जागा झालाय काय मग अरे सकाळी पोहे खाऊन निघालेलो आपण. आता वाजले 10. 12 घंटे होऊन गेले. मग पोटात तर काय थोडं तरी. मस्त मस्त गरम पनीरची भाजी. आम्हाला एवढी भूक लागली होती की आम्हाला दम धरवला नाही. हे सगळे पहा कसे मस्त बाहेर बसले होते अंगणात थंड हवेला आणि हे सगळे आम्हाला म्हणत होते की तुम्ही आमच्यासोबत जेवा. पण ह्यांनी म्हणजे निवांत बसले जेवायला आणि आम्ही लवकर बसलो, नाहीतर आम्ही जेवलो असतो त्यांच्यासोबत. हा आमचा राजहंस बुकेला होता. फायनली पोटोबा करून विठोबाच्या दर्शनासाठी सगळेच वारकरी सज्ज झाले आणि आम्ही तर झोपूनच गेलो. इथून पुढचं शूट करायलाच विसरलो. रात्री पहाटे 3 वाजता घरी पोहोचलो आणि मोबाईलची बॅटरी पण पूर्ण गेलेली होती, त्यामुळं एंडिंगचा व्हिडिओ काही बनवता आला नाही. आत्ता आम्ही तयार झालेलो आहोत, जाणार आहोत आमच्या मोठ्या बहिणीच्या घरी. आमची जर्नी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला अजून जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.